नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. काल जेव्हा दादांचा अंतिम संस्कार झाला, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या बऱ्याच मराठी पेपरमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये आणि महाराष्ट्रात छापून येणाऱ्या पेपरांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर पूर्ण एका पानाची, पूर्ण पानाची, फुल पेज ज्याला म्हणतात, ती जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ती जाहिरात ही अशी होती. ही लोकसत्ता आहे दिल्ली एडिशन. त्यात दादा आणि हे सगळं अश्रुपूर्ण, भावपूर्ण श्रद्धांजली हे तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकता. ही भारतीय जनता पार्टीनी अजितदादा पवारांना दिलेली श्रद्धांजली होती. हे श्रद्धांजली पाहून बरेचसे दादा प्रेमी भडकले. संजय राऊतांचं वक्तव्य राजकीय असू शकतं, कारण ते एक राजकीय दलाचे नेते आहेत. परंतु एक सामान्य माणूस जेव्हा बीजेपीचा हा विद्रूप चेहरा त्यांना दिसला, तेव्हा ही श्रद्धांजली सुद्धा बोचरी वाटत होती. कारण दादाच्या आयुष्यात सर्वात जास्त दादांवर भ्रष्टाचाराची टीका करणारे हेच भारतीय जनता पार्टीचे नेता होते. याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जेव्हा ते सत्तेत नव्हते, तेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस जे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि माझ्या भावासारखा मित्र गेला असं ते बोलतायत, तेव्हा त्यांची कीव येते. जेव्हा अजितदादा मंत्री होते आणि भाजपा सत्तेच्या बाहेर होतं आणि कुठेही सत्तेत येण्याचा काही चान्स नव्हता, अशा वेळी पूर्ण महाराष्ट्रात दादांच्या भ्रष्टाचारावर रान उठवलं. हेच देवेंद्र फडणवीस एक बैलगाडी घेऊन, ज्याला खासर म्हणतात मराठवाडा विदर्भात, बैलगाडी घेऊन पूर्ण फाईले आणि कागद घेऊन औरंगाबादच्या हायकोर्टमध्ये गेले होते, हे दाखवायला की हे भ्रष्टाचाराचे माझ्याकडे दाखले आहेत, या साक्षी आहेत. त्यानंतर एबीपी माझा मधून भलेही देवेंद्र फडणवीसांनी फोन करून तो आता चक्की पिसिंगवाला व्हिडिओ कशाला दाखवता म्हणून सांगितलंय असावं, असं चर्चा होती. माहीत नाही बोललेत की नाही. परंतु एबीपी माझ्याच्या कार्यक्रमामध्ये कित्येक वेळा दादा जेव्हा अजित पवारांबद्दल किंवा एनसीपी बद्दल ते म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे सोबत असताना, मेजॉरिटी असताना, सरकारला जाण्याची भीती नसताना शरद पवारांची पार्टी तोडून अजित पवारांना सोबत घेतलं. त्याच्या अगोदर ज्या कोश्यारीला पद्मभूषण दिलं गेलं ज्या कामासाठी, ते गैरकानूनी असंवैधानिक काम पण करताना देवेंद्र फडणवीसांना अजित पवारच लागले. कारण अजित पवारांच्या एका कागदावर त्याच्यावर आमदारांची नावं लिहिली होती. ही आमदार आमच्या बीजेपी सोबत आहेत आणि आमचं सरकार म्हणेल म्हणून गुडघ्याला बाचिंग लावून फिरणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. दादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. 80 तासात सरकार पडतं. दादा बिचारे घरातनंही बाहेर निघत नाहीत. शपथ घेतल्यानंतर एक दिवसही त्या 80 तासात 5 मिनिटही मंत्रालयात जात नाही. ते सरकार गडगडतं. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतात आणि मग दादा तिथे उपमुख्यमंत्री बनतात. त्यावेळेला फार दादा गेले कसे दादानी, पण त्यावेळेला एकसारखं वाटायचं की दादा गेलेत की दादांना पाठवण्यात आलं. कारण त्यावेळी दादाच्या एका समर्थकांनी ट्विट केलं होतं आणि त्यात तो लिहितो, संभाजी महाराज मुघलांकडे गेले नव्हते, पाठवल्या गेले होते. दिलेर खानच्या छावणीत जेव्हा संभाजीराजे गेले, तेव्हा महाराष्ट्र पूर्ण मराठा साम्राज्य हादरलं. आमचे युवराजच मुघलांसोबत मिळाले का काय?
परंतु ते वापस आले आणि त्याच सन्मानाने पुढे धर्मवीर म्हणून त्यांनी पूर्ण आपली सत्ता गाजवली. त्यावेळेला सुद्धा असं बोललं जायचं की काही राजकारणाच्या साठी संभाजीराजांना पाठवण्यात आलं. काय ते ट्विट सिंबॉलिक होतं हे सांगण्यासाठी की दादा गेलेत, वापस येणार आहेत. त्या दादांना पाठवलं काही कामासाठी, ते वापस येणार आहेत. ते दादांसोबतच गेली त्या गोष्टी. आणि पवार साहेब कधी बोलणार नाही एवढं नक्की. पण दादांना ज्या ताकदीने पुन्हा वापस घेतलं आणि पुन्हा उपमुख्यमंत्री बनवलं, त्यातच बरचसं काही आलं होतं की दादा गेले नव्हते. तो दादांचा विद्रोह नव्हता. दादांनी 1400 कोटी रुपये ईडीनी जप्त केल्यानंतर सुद्धा, प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर सुद्धा दादा टस नमस होता. ईडी सोबत ते लढत होते आणि भाजपासोबत ते लढत होते. पुढे कुठेतरी काही पाणी मुरलं. काही अशा गोष्टी आहेत ज्या दादांसोबत गेल्या. व्यक्तिगत रूपाने दादांनी त्याचा खुलासा केला. पण तो आता दादा गेल्यावर तो खुलासा करणं ठीक वाटत नाही. पण जे माझ्याशी बोलले त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगू शकतो. अतिशय एका कसाट्यात पकडून दादांना भाजपात जावं लागलं. भाजपाचा समर्थन करावं लागलं. आणि ते स्टेजवर काही बोलावं, कारण बोलावं लागतं. अगदी बारामतीची लोकसभा निवडणूक सुद्धा ही लादली होती त्यांच्यावर. अशा कितीतरी गोष्टी आहेत. दादांना सर्वात भ्रष्ट राजनेता म्हणणारे आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी को नॅशनल करप्ट पार्टी म्हणणारे लोक जेव्हा आज आसू गाळतात, तेव्हा ते वाटतं मगरीची आसू आहेत का काय. त्यामुळे संजय राऊत म्हणाले की एक वेळा माफीच मागा. 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराबद्दल एक वेळा तुम्ही माफी मागा भाजपवाल्यांनी. तीच श्रद्धांजली असेल. आणि सत्तेसाठी कोणालाही बाप म्हणतात आणि कोणालाही पुन्हा मित्र म्हणतात. नितीश कुमार, पलटूराम जेव्हा जेव्हा भाजपात येतो तेव्हा तो विकास पुरुष असतो. आणि त्यांनी भाजपा सोडून आरजेडी सोबत सरकार बनवली की मग तो विनाश पुरुष होतो. बोलणारे नेता तेच असतात. अशोक चव्हाण हे लीडर नव्हे, हे डीलर आहेत. असे बोलणारे देवेंद्र फडणवीस त्याच डीलरला आता लीडर म्हणून आपल्या पार्टीत घेऊन फिरतात. कमीत कमी ही अपेक्षा भाजपाकडनं. नका हे पूर्ण पेजची जाहिरात देऊ. हा देखारेपणा करू नका. पण मनमोकळेपणाने हृदयात हात घालून माफी मागा की दादांना पदोपदी अग्निपरीक्षा करून देणारे तुम्ही. अगदी पिंपरी चिंचवडच्या वेळेला काय आरोप, किती खालच्या लेव्हलवर जाऊन देणारे आरोप. आणि ही सगळी कुत्री सुसाट भुंकत फिरत होती. त्याला छू करणारा कोण होता? दिल्लीत होता की मुंबईत होता? आज दादा नाही आहेत आपल्यात. दादा असताना हा जर कार्यक्रम केला असता तर दादांचा फोन आला असता. अशोकराव, हे काय केलं तुम्ही? कशाला उगाच? सोडून द्या. मी आहे ना सक्षम, मला करू द्या. तुम्ही मधात पडू नका. पण आता दादा नाही आहेत. आणि दादांच्या मागे हे पूर्ण पानाची जाहिरात पाहिली की कुठेतरी आतमध्ये गुदमरल्यासारखं झालं. वाटलं बोललं पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे. परिवार बोलणार नाही, त्यांचं काही त्या मनस्थितीत नसतील. पण ज्या लोकांना दादा माहित आहेत, याचा अर्थ मी दादांनी काहीच केलं नाही असंही म्हणत नाही.
पण मग दादांना जर तुम्ही एवढा भ्रष्टाचारी म्हणाला असता तर मग दादांना घेतलंच का सोबत हेच मला कळत नाही. फक्त सत्तेसाठी. स्वतःला सत्ता पाहिजे महाराष्ट्राच्या नावाने. गुजरात्यांची तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र विकायचा. दादा पाहिजे होते. दादा एक चेक होते. दादा अंकुश होते. आता हा सत्तेचा निरंकुश हत्ती महाराष्ट्राचं किती नुकसान करेल, कुठे कुठे तोडवत जाईल, हे फक्त विठ्ठलाला माहिती. त्यामुळे दादा तुम्ही गेले पण पदोपदी तुम्ही आठवणीत राहाल. आज एवढंच. नमस्कार.